तर राणेंना संपवायला निघाले त्यांना सांगतो राणे पुरून उरणारे आहेत असं नारायण राणेंनी म्हटलंय। कार्यकर्त्यांना सांगायला आलोय राणे कधीही संपणार नाहीत। नारायण राणेंनी विरोधकांना हा इशारा दिला। जे राणेंना संपवायचे नाही रे संप बऱ्याबऱ्यानं पुरून उरलोय मी हो। बरं देशातले बाहेरचे बरेच लोकांनी सगळे प्रयोग केले, पण माझ्या रामेश्वराची कृपा असेपर्यंत काय करू शकत नाही। इथले कुठले देव पण ठेवले नाही, ते कोकणात काय ना देव सुमंतरचे, मी नाही या भानगडीत जात, ते सगळे करून झाले, मला काय होत नाही। तर फक्त 50 ते 53 जागा देऊन उबाटानं मनसेच्या पाठीत खंजीर खुपसला असं उदय सामंत यांनी म्हटलंय। राज ठाकरेंना जाहीरपणे बोलता येत नसेल पण वेदना होत आहेत। ठाकरे बंधूंच्या जागा वाटपावरून उदय सामंत यांनी ही टीका केली। त्यांची युती झालेली आहे आणि तुम्हाला आठवत असेल तर बघा, मी मुंबईमधनं पहिला पत्रकार परिषद घेणारा होतो की 50 ते 53 जागा युबीटी मनसेला देईल आणि मनसेच्या पाठीत खंजीर खुपसेल। त्याच पद्धतीनं जागा दिलेल्या आहेत आणि मनसेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे। कदाचित जाहीरपणानं राजसाहेबांना बोलता येत नसेल, परंतु नक्की मनामध्ये वेदना होत असतील। महाराष्ट्राच्या यूपी बिहार कदापि होऊ शकत नाही असं पंकज भोयर यांनी म्हटलंय। जनाधार संपल्यानं ठाकरेंकडून आता टीका सुरू असल्याचं भोयर यांनी म्हटलंय। विकासाच्या मुद्द्यावर मुंबईत महायुतीचा महापौर बसेल असं पंकज भोयर यांनी म्हटलेलं आहे। जेव्हा जनाधार पूर्णपणे संपलेला आहे हे बघितल्यानंतर त्यांनी आता अशा पद्धतीचे वक्तव्य करणं सुरू झालेलं आहे। पण आपण सर्वजण बघतो की विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच महापौर मुंबईला बसेल। महाराष्ट्राचा कदापि यूपी बिहार त्या ठिकाणी होऊ शकत नाही। यूपी आपलं एक वेगळं स्टेट आहे, बिहार आपलं एक वेगळं स्टेट आहे आणि महाराष्ट्र आहे, त्याच्यामुळे असं कुठलीही भेसळ या ठिकाणी होणार नाही। तर बिनविरोध निवडणूक होणं म्हणजे दंडेलशाही असं हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलंय। लोकशाही गुंडाळून लावण्याच्या एकंदरीतच हा सर्व कारनामा आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी ही टीका केली आहे। निवडणूक आयोग फ्री अँड फेअर निवडणुका घेण्यात अपयशी ठरल्याचं देखील यावेळेला हर्षवर्धन सकपाळांनी म्हटलं। नोटा मतदान हे ज्या मशीनमध्ये जे असतं ते नोटा मतदानाचा पर्याय हा लोकांपुढे उपलब्ध करून द्यावा। दंडेलशाही, गुर्दागर्दी आणि लोकशाही गुंडाळून ठेवण्याचाच एकंदरीत हा सर्व कारनामा आहे। घोडेबाजार जो आहे हा निवडून आल्यानंतर सुरू व्हायचा असे आरोप होत, मात्र आता आधीच घोडेबाजार सुरू व्हायला लागलाय, धाक दमक दाखवायला लागली आहे आणि निवडणूक आयोग फ्री अँड फेअर इलेक्शन घेण्यामध्ये संपूर्णतः ही अपयशी ठरलेली आहे। तर सिटी फ्लो बसवरून वर्षा गायकवाडांचा शिंदेंसह सरनाईकांवर निशाणा पाहायला मिळतोय। सिटी फ्लो आणि खासगी बसेसमुळे मुंबईतील बेस्ट बस बंद पडल्या। एकनाथ शिंदेंचा खासगी बसेसला वरदहस्त असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय। आरटीओ आणि परिवहन विभागाची परवानगी नसताना सिटी फ्लो बस मोकाट फिरत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। तर सिटी फ्लो बसवरून वर्षा गायकवाडांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला। कुठलीही वाहतूक विभागाची परवानगी नाही, आरटीओची परवानगी नाही, त्या ठिकाणी संबंधित यंत्रणांची परवानगी नाही, परिवहन व्यवस्था असलेल्या खासगी वाहनांना टप्पा वाहतूक करण्याची परवानगी नसताना सुद्धा या बसेस मोकाटपणे सुरू आहेत। या बसेसच्या मागे कोण आहे? सिटी फ्लोच्या मागे कोण आहे? सिटी फ्लो मुळे काय झालेलं आहे की बीएसटीच्या ज्या एसी बसेस आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत त्या बंद झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये ठाण्यामधली जी वरद हस्त देणारी मंडळी आहेत, ते ठाण्यामधली वरद हस्त बंगल्यामध्ये आणि मलबार हिलच्या ज्या बंगल्यामध्ये करोड रुपयाचा दरमहा हप्ता जातो, ती मंडळी याच्यामध्ये भागीदार आहेत। मागचे काय कारण आहेत? परिवहन मंत्री याला जबाबदार आहेत की ठाण्याचे असलेले उपमुख्यमंत्री महोदय जबाबदार आहेत? या सगळ्या कंपनीचं कार्यालय कुठं असणार? कार्यालय ठाण्यामध्ये, आणि ठाण्यातून पूर्ण या बसेस चालतात आणि पूर्णपणे याच्या माध्यमातून कुठल्या बसेस बंद झाल्या तर बीएसटीच्या असलेल्या बसेस त्या ठिकाणी बंद करण्याचं काम झालं। अगोदरच बीएसटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2000 करोड रुपयामध्ये तोट्यामध्ये बीएसटीच्या एसी बसेस याच्या माध्यमातून बंद केल्या गेल्या। फॉरेनचे इन्व्हेस्टमेंट कोणाचं आता नवीन आलंय, पण त्याच्या आधी याचं ऑफिस ठाण्याला होतं। तर ठाण्यावरून चालवणाऱ्या आणि मलबार हिल्स बंगल्यातून चालणाऱ्या लोकांना किती हप्ते मिळतात? आरटीओला किती हप्ते मिळतात? बेस्टचं खासगीकरण थांबवणार आणि बेस्टला पूर्णपणे सार्वजनिक करणार काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी हे आश्वासन दिलंय। बेस्टच्या ताफ्यामध्ये 6000 पेक्षा जास्त बसेस देणार असं देखील सचिन सावंत यांनी म्हटलं।
बंद केलेले लांब पल्ल्यानं मार्ग पुन्हा एकदा सुरू करणार असल्याचं देखील सचिन सावंतांनी म्हटलं. टेस्ट सर्व्हिसला ग्रहण लावण्याचं काम हे गेले 30 वर्ष जे सत्तेत होते त्यांनी केलेलं आहे. आणि आता हे 3-4 वर्षामध्ये तर खासगीकरणाचा वेग इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे की सगळी BEST ची बस व्यवस्था ही खासगी लोकांच्या हातामध्ये नेण्याचा घाट या लोकांनी घातलेला आहे. आणि सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा BEST मध्ये दिसतोय आपल्याला. या बेस्टचं खच्चीकरण केलं जात आहे, बेस्टच्या कर्मचाऱ्यांचं खच्चीकरण केलं जात आहे. तर आमचा RSSशी वैचारिक लढा सुरूच राहणार असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलंय. महापालिका निवडणुकीनिमित्त तो लढा थांबणार नाही असं देखील सुजात आंबेडकरांनी सांगितलं. महाविकास आघाडी बुडालेली तर मविया अस्तित्वातच नाही, सुजात आंबेडकरांनी ही टीका केली. आमचा RSS विरुद्धचा जो लढा आहे तो वैचारिक लढा आहे आणि तो आयडिओलॉजिकल लढा आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की हा वैचारिक लढा कुठल्या तरी एका महानगरपालिकेमध्ये येऊन थांबणार आहे तर ते असं होणार नाही. तो शेवटपर्यंत लढा चालू राहील आणि आम्ही लढत. महानगरपालिका हा माझा RSSशी भांडण करायचा अजेंडाच नाही. महानगरपालिका गेले 2017 पासून जो भ्रष्टाचार झाला होता, 2017च्या आधीपासून जी कामं थांबली होती आणि 2017 नंतर प्रशासक नेमले म्हणून जे कामं थांबली होती ती कामं परत चालू करून महानगराचा विकास करण्यासाठी महानगरपालिकेची